एक पत्रकार परिषद का घेत नाही? प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक नेत्याची आपली आपली सिस्टम असते आणि भारतीय जनता पक्षाकडे हजारो कार्यकर्त्यांची टीम आहे. केंद्राचं सरकार, राज्याचं सरकार काय काम करतं याची माहिती देण्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी आम्हाला प्रेस घ्यायला सांगितलं. आज, उद्या आणि परवा 3 दिवस राज्यभरामध्ये अशा प्रकारच्या पत्रकार परिषदा आहेत आणि सगळीकडे प्रेस आहे. त्याच्यामुळं मोदीजींची एक सिस्टम आहे, मोदीजींची एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे प्रेसला कुणी बोलावं त्याची सिस्टम वाटून दिलेली आहे आणि ते बोलतात. आणि मोदीजी प्रेसला बोलत नाही असं नाही, तर मोदीजी मन की बात मध्ये सगळ्यांना बोलतात आणि सगळ्या टीमवर मन की बात किंवा मोदीजी जे बोलले ते सगळ्या मीडियामध्ये, सोशल मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे किंवा सगळीकडे छापून येतात. पण मोदीजी काम अधिक करणे आणि कमी बोलणे आणि म्हणून जागतिक पातळीवर जगाच्या नकाशावर 100 देशामध्ये त्यांचा दबदबा निर्माण झालेला आहे. फक्त काम आणि काम. त्यांच्या आईचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर माझ्या समोर माझा देश, माझ्या देशाचे प्रश्न आहे आणि म्हणून मोदीजी अंत्यविधी झाली की लगेच दुसऱ्या दिवशी कामाला लागले. त्याच्यामुळे मोदीजींकडं, भारतीय जनता पक्षाकडं प्रेस घेणारे, बोलणारे खूप सारे लोक आहेत आणि त्याच्यामुळं आज दुसरी न्यूज आपल्याला करायची नाही. तुम्ही जे नाव घेतलं ते आजच्या दिवस तरी नाव घ्यायचं. विजय वडेट्टीवार असं म्हणतात की 12 वर्षामध्ये देशाची 12 वाजले. आता 12 वाजले त्या देशाला महासत्ता बनवलं, 4थ्या क्रमांकावर देश आला. विनाशकाली विपरीत बुद्धी. ज्या लोकांना काही करता आलं नाही 70 वर्षात, मी सांगितलेले प्रश्न सुटू शकले नाही, ज्यांनी काही केलं नाही आणि ज्यांना काही त्याचं अज्ञान आहे ते लोक असं बोलतात. आता त्याची तुम्ही सांगितलेलं एक नाव वडेट्टीवार आणि आमच्या संजय काय नाव आहे त्यांचं? संजय राऊत. मला त्यांचं नाव येते. ही फार मोठे माणसं आहे, जागतिक पातळीवरची लोक आहेत. त्यांना रोज बोलावं लागतं, मीडियामध्ये यावं लागतं आणि मोदीजींचं नाव घेतल्याशिवाय तुम्ही बी त्यांची ब्रेकिंग न्यूज करत नाही. त्याच्यामुळे ते मोदीजींचं नाव घेतात. आपल्या आपल्या पात्रतेप्रमाणे बोलावं. आज फक्त विकासाची पत्रकार परिषद आहे, त्याच्यामुळं आपण त्यांच्या बाबतीतली वेगळी एखादी पत्रकार परिषद घेऊन तुम्ही वेळ द्या. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना बोलून मी आणि प्रेसमध्ये त्यांच्याबद्दलचं बोलून. एक प्रश्न आहे. आता सध्या जे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे, संजय राऊतांनी असा आरोप केला आहे, एक फोटो पण पब्लिश केला की अमेरिकेमध्ये नरेंद्र मोदी आणि दिप्पी भेटले, त्यानंतर हे सगळं सुरू आहे. आज देशाला महासत्ता करायचं, देश 4थ्या क्रमांकावर आलेला आहे. नो कॉक्रोच. कॉक्रोचची एक स्वतंत्र प्रेस सरकारने आणि तो अपघात असतो, सांगून होत नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर आपण वेगळं बोलू. आज आपली बातमी नॅशनल लेवलला देशाची प्रतिमा उंचावली आहे किंवा नाही. आपल्या प्रेसचा दर्जा आपल्याला खूप उंच न्यायचा आहे. जालन्याच्या प्रेसने जी बातमी केली ती विकासाची केलेली आहे. देशाचं खरंच आता मलेशिया, हाँगकाँग, बीजिंग, शांघाय, मी इस्रायल, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, वाटरी पाहायला गेलो होतो अभ्यास दौरा. आमची सगळी टीम होती. तर तिथाच्या प्रधानमंत्र्यापेक्षा मोदीजीची लोकप्रियता मला दिसून आली जास्त. आपण पाहता पाकिस्तानच्या लोकसभेमध्ये सुद्धा मोदीजींचा जय जयकार होतो. अमेरिकेमध्ये मोदीजींच्या लोकसभेमध्ये मोदीजींचा जय जयकार होतो. त्याच्यामुळं मोदीजींचं नेतृत्व हे जागतिक पातळीवरचं आहे आणि त्या उंचीची आपली पत्रकार परिषद आहे. बरं, सरकारने जी कर्जमाफीची योजना मंजूर केलेली आहे त्यातून किती शेतकऱ्यांना लाभ होणार आहे आणि किती लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी शेतकऱ्यांची? मी आता माहिती दिली तुम्हाला आणि ते डिटेल्स तुम्हाला दिले ना प्रेसला. मोठी कर्जमाफी जालन्यासाठी आपल्याकडे वेळ दाखवला आणि तुम्ही देशाचं चांगलं जालन्याच्या संदर्भात काही मुद्दे आहेत का? आहे ना, जालन्याचे मुद्दे आहेत ना. प्रेस मध्ये तुम्हाला सगळे देतो. तुमची तयारी असेल तर पुन्हा एकदा जेवण, पुन्हा एकदा
आता ही तालुक्यावर जिल्ह्यावर न्यायची नाहीये प्रेस उंचीची आहे. जिल्ह्याचं म्हणतो आपण. आहे ना, दिलं जिल्ह्याचं हायवे दिले, राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यात आपल्या जिल्ह्याचं घेतलं.